पोलिसांना काही बोलायचं नाही, राजकारण्यांना काही बोलायचं, जणू काही मूल सोपवला, आता झाला, सगळा विषय संपला. हे प्रकरण दाबायचा का प्रयत्न होतोय रुपालीजी? तुम्ही कालपासून हे प्रकरण जे माध्यमातून उचलून धरलं, खरं तर मला या प्रकरणाची माहिती तुमच्या माध्यमातूनच कळाली. राजेंद्र हगवणे हे आमचे पदाधिकारी आहेत हे काल आम्हाला कळलं. मी कालही जबाबदारीने सांगितलं की ते आहेत का नाही मला माहित नाही, परंतु कालचा तुमचं हे सगळं माध्यमावर झाल्यानंतर मी जेव्हा रात्रीतनं ही सगळी माहिती घेतली तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फक्त राजकीय कार्यकर्ते म्हणून आमच्या पक्षाचे होते, म्हणून त्वरित पक्षाशी बोलून त्यांना कार्यकर्त्या पदावरनं सुद्धा हकलपट्टी करा, कारण का त्यांनी केलेलं कृत्य हे संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट होती. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या मयुरी जगताप तुमच्या समोर आहेत त्यांच्या त्या जावई होत्या. खरंच मयुरीचं कौतुक आणि अभिनंदन आहे, कारण का त्यांनी अजून तुमच्या समोर ही व्यथा मांडली. थोडीशी ताकद अशी जर वैष्णवीला मिळाली असती तर आज वैष्णवी आपल्या समोर जिवंत असते. आता तुम्ही मगाशी सांगितलं की आत्महत्येला प्रवृत्त करणे हा एक गुन्हाबळी आहे, म्हणून त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये सासूला, नंदेला आणि नवऱ्याला अटक झाली. फरार कोण आहे? हगवणे, राजेश हगवणे आणि हगवणे. त्यांच्याही मुसक्या 2 दिवसात आवळल्या जाईल, परंतु हे 9 महिन्याच्या बाळाचा खरं हगवणेच परिवाराने कसपट्यांकडे देणं गरजेचं होतं, कारण का बाळाचे नॅचरल गार्डियन्स त्याचे वडील हे जेलमध्ये आहेत, आई या जगात नाहीये, सासू जेलमध्ये आहे आणि सासरे हे फरार आहेत. त्या अनुषंगाने वास्तविक पाहता हे बाळ छोटस कसपटे दादांकडे जाणं गरजेचं होतं, परंतु कसपटे परिवाराने माध्यमाच्या समोर ही व्यथा मांडली आणि म्हणून मी काल सांगितलं की उद्या सकाळपर्यंत ते बाळ 100% कसपटा दादांकडे असेल. आता याच्यामध्ये लिगल पार्ट जर आपण बघितला तर पोलिसांना अधिकार नाही मुलाचा ताबा कोणालाही देण्याचा. आता मग लिगल मध्ये थोडस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं जर आपण बेकायदेशीरपणे जरी मुलाला त्या कसपटे दादांकडे पोहोचवलं तर ते एक न्यायिक काम आहे, त्याच्यासाठी माझ्याकडनं बेकायदेशीर कृत्य झालं तरी चालेल, परंतु ते बाळ त्या कसपटे दादांकडे पोहोचलं गेलं पाहिजे. तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून हगवणे कुटुंबाला एक चेतावणी दिली की जर हे बाळ तुमच्या कुठल्या हगवणे परिवाराकडे सापडलं तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई. चला, किमान त्यानिमित्तानं बाळ तरी आलेलं आहे. मी आणखी तुमच्याकडे काही प्रश्न विचारायला येईन रुपालीजी. आपल्याकडे मला वेळेच्या मर्यादेत सगळ्यांकडे जायचंय, मला मयुरीताईंकडे पण जायचंय. त्यापूर्वी डॉक्टर आशा मिरगेंकडे मी जातोय. डॉक्टर आशा मिरगे, प्रकरण आता सगळ्या बाजूंनी तुम्ही पाहिले